नमस्कार, मी पत्रकार संजय रिकामे. VCN न्यूज ग्रुपमध्ये सर्व तळेवासीयांचे हार्दिक स्वागत. आज आपण भेटणार आहोत तळा तालुक्यातील यशस्वी व्यावसायिक श्री अशोक सकपाळ यांना. अशोक शेठ नमस्कार. नमस्कार. आज आपण आपल्या मुलाखतीची सुरुवात तुमच्या लहानपणापासून करूया. माझा जन्म माणगाव तालुका आमडुशा गावी शेतकरी कुटुंबामध्ये झाला. जन्म झाल्यापासून 12 वर्षाचा असताना माझे वडील हाफ झाले आणि वडील हाफ झाल्यानंतर आमचं हलाखीचं कुटुंब झालं. म्हणजे तुम्ही लहानपणी तुमच्यावर जबाबदारी आली कुटुंबाची? हो, जबाबदारी आली. आणि 12 वर्षाच्या नंतर 2 वर्ष मी आईसोबत शेती काम करायला लागलो आणि त्याच्यामुळे माझं शिक्षण झालं नाही. 5वी पर्यंत माझं शिक्षण स्टॉप झालं आणि आईच्या सोबत थोडं शेती व्यवसाय करायला लागलो. कारण काय बाकीचा व्यवसाय धंदा काही नव्हतं. शेती म्हणजे तुमच्याकडे कालवे वगैरे मला वाटतं त्या साईडला आहेत मोठ्या प्रमाणात? कालवे आहेत, पण आमच्या गावापासून कुठल्या पद्धतीने करायच्यात? म्हणजे शेती म्हणजे जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेला तो भात शेतीच. भात शेतीवर तुमचा अवलंबून त्याच्या पहिले काही नाही. बाकी 7 महिने शेती कोरडी असायची. आणि जो कालवा जो म्हणतात केळवण जो जातो पाण्याचा, तो आमच्या गावापासून 5-6 किलोमीटर बाहेर आहे. तिथे सुद्धा खरोली फाट्याच्या त्याचा तुम्हाला काय त्याचा उपयोग नाही? काही उपयोग नाही. पण तिथे उन्हाळी शेती जेव्हा पिकायची त्यावेळेला आमचं कुटुंब म्हणजे ज्यावेळेला आई तिथे सुद्धा शेती व्यवसायासाठी जायची, मोलमजुरी करण्यासाठी, त्यावेळेला अशी परिस्थिती असायची. म्हणजे तुम्हाला 12 वर्षाच्या असताना शेती कसं काय तुम्ही केलात? म्हणजे तुमचं वय 12 वर्ष म्हणजे वय 12 वर्ष होतं. 12 वर्षाचं ज्यावेळेला होतं ना त्याच्यानंतर मी थोडा 2 वर्ष मी अजून आईसोबत फिरायचो. त्यावेळेला म्हणजे काय मोलमजुरी नसायची, म्हणजे आईसोबत मदत करायचो. थोडी मोली वचेल किंवा काय कर किंवा जेवण घेऊन जा या गोष्टी करायचो. तर शेती करत असताना त्याच्यामध्ये आमचं काही भागायचं नाही. आणि नंतर मग असं वाटलं, आईला सांगितलं की मी कुठेतरी शहरामध्ये ठिकाणी काहीतरी मी कुठल्या दुकानामध्ये काम करू नोकरीचा व्यवसाय काहीतरी करावं आणि त्यातून मग तुला 2 पैसे मिळतील आणि माझा पण पोट सोबतच जाईल. आणि कसं माहिती काय, ज्यावेळेला आई कमवायची आणि मग सगळे भावंड आम्ही एकत्र बसून खायचो. आणि त्याच्यामुळं मग माझा एक नातेवाईक मला असा मिळाला की बाबू तू इथे काही थांबू नको, तुला काही शेतीचा व्यवसाय होणार नाही, तुझे वय लहान आहेत, तू मुंबईच्या शहरा ठिकाणी चल, तुला मी छोटीशी नोकरी लावतो. तुमची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तुम्ही शिक्षणाकडे पाठ फिरवली. हो. आणि मुंबईमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हो. तर मुंबईमध्ये जाऊन तुम्ही काय केलं? मुंबईमध्ये जाऊन शनी आपण त्यावेळेला आपल्याकडे पैसा नाही, त्याच्यावर व्यवसाय काही करू शकत नाही, म्हणून मी नोकरी पहिली पकडली. नोकरीला प्राधान्य दिलं त्यावेळेस? हो, नोकरीला प्राधान्य दिलं. किती साली तुम्ही मुंबई गाठली? 1984 साली. 84 साली. 84 वयाच्या 12व्या वर्षी? नाही, त्यावेळेला वयाचं वय वर्ष 17 होते. 17 त्यावेळेला वय 17 होते आणि कवळ्या वया शिक्षणाचा वय असो त्यावेळेला मध्ये मी मुंबईच्या शहरा ठिकाणी गेलो आणि माझ्या नातेवाईक नोकरी लावली तिथे. आणि तिथे नोकरीचा असा परिस्थिती निर्माण झाली की ती 70 रुपये 80 रुपये असं मला पगार तिथे मिळायचा महिन्याला 70-80 पगार भेटायचा. त्यावेळेला भरपूर वाटायचं. त्यावेळेला भरपूर वाटायचं. आणि पहिला पगार झाला की आईला पाठवून द्यायचा, आईला बरं वाटायचं जरा, त्याच्यामध्ये सगळं आई माझं उदरनिर्वाह करायची. आणि असं करता करता 5-6 वर्ष गेले तिथे. 5-6 वर्ष गेले, माझे वय वाढत चालले. मी 24 वर्षाचा झालो. 24 वर्षाचा झालो. आणि नोकरी बदलली? नाही, माझी नोकरी 2 ठिकाणी झाल्या. 2 ठिकाणी झाल्या. 2-3 ठिकाणी. कुठल्या प्रकारची होती? म्हणजे ते हॉटेल व्यवसाय, किराणा मालमध्ये? नाही, हॉटेल व्यवसायामध्ये काम करायचो मी. म्हणजे संपूर्ण समजा हे वडापाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, सगळे पदार्थ, मिठाई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी स्वतः बनवायचा? हो, स्वतः बनवायचो मी. मिठाई, जिलेबी ह्या सगळ्या गोष्टी मी बनवायचो. ह्या सगळ्या गोष्टी मी एक्सपर्ट होतो बनवण्यामध्ये. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या परिस्थिती बेताची होती, तुम्ही मुंबईला गेलात, नोकरी करायला लागलात आणि तुम्हाला महिन्याला 70 रुपये पगार मिळायला लागला. हो. तर या 70 रुपयामध्ये तुम्ही तुमचा घर खर्च, तुमचं कुटुंब कसं काय चालवलं? 70 रुपये पगार ज्या वेळेला मला मिळायचं ते मला त्यावेळेला भरपूर वाटायचं. म्हणजे त्यावेळेला 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला मला ते 70 रुपये पगार म्हणजे भरपूर वाटायचं. त्याच्यामुळे महागाई कमी आणि रोज खेडेगावमध्ये 5 रुपये भेटायचं. त्यावेळेला फक्त 5 रुपये रोज मिळायचं. मजुरी रोज 5 रुपये. आणि 70 रुपये मला जे मिळायचे महिन्याला ते मला बरोबर. मी सगळे गावाला पडायचे पैसे. आणि त्याच्यानंतर असं बरेचसे म्हणजे 5-6 महिने गेले आणि पैसे 70च्या नंतर पगार वाढले. 120 रुपये, 150 रुपये, 200 रुपये असे पगार माझे वाढत गेलं. आणि नंतर भाव पण माझा मोठा भाव होत चालला. म्हणजे भाव माझा मोठा चालला. तुमचा भाऊ गावाला होता. गावाला तो शेती करायचा. पण त्याला मला असं वाटलं की मी मुंबईमध्ये माझ्या भावाला मी शेतामध्ये राबवणार नाही, कारण ते त्याच्यामध्ये शेती कमी असल्यामुळे
त्याला सुद्धा मी आईला सांगितलं मी त्याला मुंबईला पाठवून दे आणि त्याला सुद्धा माझ्या जवळ ठेवलं माझ्या हॉटेलमध्ये, म्हणजे आमच्या नोकरी करतो तिथे. नोकरी होती तिथेच तुमच्यासोबत त्यांना तुम्ही नोकरीला आणलात. दोघे भाऊ, दिलीप माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघं एकाच हॉटेलमध्ये काम केलं आणि एकाच ठिकाणी झोपायचो, एकाच ठिकाणी खायचो. त्याच्यामुळे आम्हाला ते 200-300 रुपये भेटायचे, आम्हाला परवडायचे. आणि असे करता करता आम्हाला ते 5-6 वर्ष तिथे गेली. पण त्या 5-6 वर्षामध्ये मी सगळं खाद्यपदार्थ बनायला शिकलो आणि त्याला पण सगळे ते पण माझ्यासोबत असायचा. आणि आम्ही दोघे भाऊ त्यावेळेला गरीब परिस्थिती असताना आम्ही गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहायचो. काही भांडण नाही, काही तंटा नाही, म्हणजे त्यावेळेला प्रेम चांगला होता आमच्याकडे. आणि कुठल्या त्यावेळेला व्यसन बिशन नव्हतं. आमच्या शेजारी पाजारी सगळ्या कुटुंब तुमचं निर्व्यसनी. हो, निर्व्यसनी. आणि ह्या गोष्टीला 7 वर्ष गेली आणि 7 वर्षानंतर मी आईला सांगितलं की तू पण इकडे, आपण सगळे राहण्यापेक्षा तुम्ही सल्ला दिला आईला तुम्ही पण मुंबईला या. हा बरोबर, तू पण इकडे मुंबईला या. पण आई म्हणाली तसं नाही, शेती आपली एकदा शेती केली का त्याला शेतीमध्ये जीव अडकला होता. हा, शेतीमध्ये जीव अडकला होता आणि शेतीमध्ये जे अन्न पिकायचं ते वर्षभर पुरायचं. हा, म्हणून ती म्हणाली की बाबा तू 2 पैसे देतोस त्याच्यामध्ये आपलं अन्न भरपूर, अन्न महत्वाचं आहे. शेती जर सोडली तर शेतीची फार घाण होते, नुकसान होते. तर जेवढी हाय पण होईल. आणि त्याच्यासाठी मग तिला वाटलं की शेतीला जोड पाहिजे. ज्यावेळेला माझा भाऊ सुद्धा मुंबईमध्ये, मी सुद्धा मुंबईमध्ये आणि बहीण माझी लहान, हे दोघंच फक्त ते गावाला असायच्या. आणि शेतीचा जो आहे ना भार तो ती एकटीवर आईवर पडायला लागला. तुमची आई आणि तुमची बहीण गावी शेतीची कामं करायची. हो. मग त्यांना ते म्हणजे या वयामध्ये त्यांना जमायचं का? हो, ते जमायचं म्हणजे काय, दुसरी पर्याय नव्हती म्हणून ते जमायचं तिला. आणि नंतर मग म्हणायची बाळा बाबू एवढं काय होत नाही. त्याच्यावर तुम्ही काय पर्याय काढला? त्याच्यावर असं पर्याय काढलं की लग्न करायचं प्लॅन चाललं होतं आमचं की लग्न करावं. आणि तिने स्वतःहून पण ते इच्छा निर्माण केली की बाबू आता तुझं वय 24चं वय झालं आहे आणि हळूहळू वय वाढत जातात, माझे पण वय वाढत चाललेत. तर मुलगी आहे एक ठिकाणी, लग्न करून टाक, म्हणजे माझ्या हाताशी हातभाराला होईल. तुम्ही दोघे भाऊ मुंबईमध्ये करा, आम्ही म्हणजे तुझी बायको म्हणजे माझी सून आणि माझी मुलगी, आम्ही 3 जण संसार करू. मग 1990 साली आईने माझं लग्न केलं. आणि लग्न एवढं साध्या पद्धतीने झालं की वडील नव्हते आणि आम्ही दोघेच भाऊ कमायचो. आणि 2 पैसे जमून शाणे की 7 ते 8 हजारामध्ये त्यावेळेस 1990 साली 7 ते 8 हजारामध्ये, आता 27 वर्ष त्या गोष्टी झाल्या असतील, 7 ते 8 हजारामध्ये त्यावेळेला लग्न झालं. आणि आता जवळजवळ त्यावेळेला आता ते 8 लाख रुपये लागतात. तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचं वैवाहिक जीवन तुम्ही गावीच स्थायिक झालात की परत मुंबईला गेलात? लग्न झाल्यानंतर आम्ही 1 महिनाभर गावाला थोडंसं राहिलो, इकडे वगैरे फिरत राहिलो, कारण नवीन फॅमिली असल्यामुळे. आणि 2 वर्ष परत आम्ही दोघांनी एकत्र ठिकाणी काम केलं, त्याच ठिकाणी. तुमचे भाऊ आणि तुम्ही परत माझा भाऊ, असं तुम्हाला सांगितलं? हो, माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघं पण एका ठिकाणी काम केलं. म्हणजे जवळ वरळी ठिकाणी, वरळी माई मासे 2 शहर आहे, 2 आम्ही ह्याच्यामध्ये फिरायचो हॉटेलमध्ये. आणि त्या ठिकाणी आम्ही एका ठिकाणी काम करता करता खाद्य व्यवसाय बनायला शिकलो. मी खाद्य व्यवसाय बनवायचो मी. आणि त्याच्यातनं मला एक आवड निर्माण झाली की आपण कमवतोय 200-300 रुपये आपल्याला पगार भेटतो आणि त्याचं बेनिफिट मालक एवढे भरपूर कमवतात, 2-2-3-3 हजार रुपये त्याला मिळतात. बरोबर आहे, म्हणजे तुम्ही मेहनत घेताय आणि मालक भरपूर प्रमाणात कमवतोय पैसे. आणि आपण समजा माणसं, आणि ती सुद्धा माणसं आहेत ना, आपण काय करू नये, पण धंदा करायचा म्हणल्यानंतर भांडवल पाहिजे. आणि भांडवल मुंबईच्या शहरा ठिकाणी आपण उभा करू शकत नाही. आणि मग असं विचार केला की गावच्या ठिकाणी परत जावं कुठेतरी, म्हणजे माणगाव असो किंवा रोहा असो. त्याला तर त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये विषय नव्हता. माणगाव किंवा असे या ठिकाणी, माणगाव ठिकाणी काहीतरी छोटासा व्यवसाय करायचं आणि जे 200-300 मुंबईमध्ये आपण कमवतो ते आपण गावच्या ठिकाणी कमवू शकतो. आणि परत गावाला यायची निर्माण आवड. तुम्ही तेव्हा खुणगाट मानलीच मनाशी की आता नोकरी करायची नाही, छोटा तरी व्यवसाय, काहीतरी व्यवसायच करायचं. आणि जे 200-300 रुपये आपल्याला महिन्याला भेटतात तेवढे तरी भेटले चालेल, पण स्वतःचा व्यवसाय करायचा. अशोक शेठ, तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात कुठून केलीत? व्यवसाय करायचा छंद निर्माण झाला, आवड निर्माण झाली, पण त्यासाठी भांडवल लागतो. आणि माणगावच्या ठिकाणी आम्ही फिरायचो, मी स्वतः एकटा फिरायचो. त्यावेळेला माझा भाऊ मुंबईमध्येच होता. पहिल्या स्वतः आधी व्यवसायाचा व्यवसाय मुंबईसारख्या ठिकाणी करायला सुरुवात नाही केली? मुंबई ठिकाणी नोकरी केली, पण तिथे करण्यासाठी भांडवल पाहिजे. म्हणून मी गावचा शेअर निवडला की माणगाव सारख्या ठिकाणी आपला गाव पण जवळ पडेल आणि रोज घरी जाता पण येईल. आणि जर धंदा झाला तिथे, जे मुंबईमध्ये 200 मिळतात ते आपण खेड्यामध्ये म्हणजे माणगावच्या ठिकाणी काय करू शकतो. आणि माणगावमध्ये धंदा शोधलं, पण तिथे काही जमलं नाही, कारण ते सुद्धा प्रगतीमध्ये त्यावेळेला शेअर होता. आता तो मोठ्या त्यावेळेला तिथे सुद्धा आम्हाला काही जमलं नाही. आणि मग माझी मिसेस तळेगावची असल्यामुळे तिच्यासोबत मी तळ्यामध्ये यायचो.
म्हणजे हा आपला तळेगाव, हो तळेगाव उर्फ हा तळे. तळेगाव. इथून मी तळ्यामध्ये यायचो आणि तळ्यामध्ये आल्यानंतर मी फिरायचो इकडे आणि एक भाऊ दलालांचा हॉटेल होतात. म्हणजे तळा शहरामध्ये हा. तुम्ही फिरायचं तळा त्यावेळेस शहरामध्ये कामानिमित्त. तळा शहरमध्ये त्यावेळेला एकदम तो छोटाच याच्यामध्ये हो. होता, तसं खेड्यातच होता. आता म्हणजे आता चांगली प्रगती झालेली आहे. आणि त्यावेळेला भाऊ दलालांचं एक हॉटेल नाक्यावरती होतं, तिथे आम्ही चहा प्यालो दोघे जण. आणि मग तिथे आम्हाला वाटलं की इथे काहीतरी दोघे जण म्हणजे तुम्ही माझी मिसेस आणि पती मी. पत्नी. हा पती पत्नी मी दोघे जण चहा प्यालो आणि तिथे एक डोक्यामध्ये माझी कल्पना आली, इथे काहीतरी चान्स लागेल आपल्याला, इथे आपण धंदा करू शकतो. म्हणजे इथे भांडवल पण जास्त लागणार नाही, कारण काय हे आपल्याला रुचण्यासारखं आहे आणि इथे जागा बरेच ठिकाणी रिकामी आहे. आणि नंतर मी एक व्यक्तीला विचारलं, जसं जो माझ्या मित्राला विचारले, अंकुश टेलर म्हणून तळेगावचा माणूस आहे, अंकुश टेलर. हा तो तळेगावचा चांगला मित्र माझा जवळचा आहे. त्याला मी विचारलं, मला एक छोटासा धंदा करायचा आहे, इथे काय ते आपल्याला जागा मिळेल का? तो म्हणाला जागा मिळेल इथे, तर काय धंदा करणार? तर म्हणलं इथे खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव मी करणार. वडापाव असं म्हणा, वडापावच्या बिझनेसची तुम्ही सुरुवात करणार. हो वडापावपासून, वडापाव वगैरे, वडापावला भांडवल कमी लागतो, तर वडापाव जिलेबी वगैरे आपण करू शकतो, वडापाव फाफडा वगैरे. तर मग जागा, मग त्यांनी जागा शोधली वगैरे 2 ठिकाणी. आणि मग अशी ठिकाणी इथे सुरेश फुटरमलच्या समोर, सुरेश फुटरमल किराणा मालाचं दुकान, हा किराणा माल, त्याच्या समोर आमची सगुणा तळकर, सगुणा तळकर, सुरेश तळकर हे दोघे भाऊ बहीण. तर त्यांच्या घरामध्ये जागा थोडी होती, बाजूला जागा होती आणि बंद होती. तर तिला ते माझ्या मित्रांनी विचारलं, तर ते म्हटलं की ठीक आहे बाबू, जागा ही चांगली आहे, जागा बंद आहे, धंदा काय करणार? तर म्हटलं मी वडापावचा व्यवसाय करणार आहे. तर वडापाव व्यवसाय करण्यासाठी त्यांनी विचारलं, मला काय भांडवल वगैरे विचारलं नाही. मला म्हटली, मी त्यांना विचारलं, ताई तुम्हाला काय डिपॉझिट वगैरे लागेल का? ते म्हटलं बाळा डिपॉझिट वगैरे काय देऊ नकोस, भाडा फक्त महिन्याला 200 रुपये दे. म्हणजे तळकर कुटुंबाने तुम्हाला सहकार्य केलं त्यावेळेस? तळकर कुटुंब, सुरेश तळकर, त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं. आणि तिथून आम्ही ते बिझनेस म्हणजे वडापाव व्यवसाय करायला भांडवल लागतो, मग ते थोडंसं भांडवल आम्ही जमा केलं इकडून तिकडून. आणि ते 1994 साली तिथे वडापावची स्थापना केली. त्यावेळेला 1994 साली तुम्ही खऱ्या धंद्यामध्ये उतरला, व्यवसायामध्ये उतरला. 1994 व्यवसायामध्ये उतरलं. आणि स्थापना ज्या वेळेला केली त्यावेळेला 200 रुपये आम्ही भाडं. तर मग त्या ताईनं विचारलं, आधी देऊ की नंतर? कारण आधी माझ्याकडे पैसे नाही द्यायला. म्हणजे बाबू पहिले धंदा कर आणि नंतर पैसे दे. मग 2 महिन्याच्या नंतर आम्ही तिला 200 रुपये भाडं दिलं. आणि सुरुवातीला तुमच्या त्या गाळ्याचं भाडं 200 रुपये ठरलं. हा. आणि सुरुवातीला ज्या वेळेला मी दुकानाची सुरुवाती केली त्यावेळेला पहिल्या दिवसाला 70 रुपये धंदा झाला. आणि वडापाव 1 रुपया असा 1994 साली 1 रुपया वडापाव. आणि भाऊ दलालांच्या ते म्हणजे माझ्या भरपूर काही पटीने मोठे होते ते. आणि त्यांच्याकडे 2.25 रुपये त्यावेळेला वडापाव होता. आणि मी बाहेरचं दुकान असल्यामुळे 1 रुपया वडापाव ते मला तेव्हा रेट तोडला. हा रेट तोडला. म्हणजे कसं मी एक अभ्यास केला थोडंसं, की त्यावेळेला 20 पैसे पाव होता, 20 पैसे पाव. आणि मग गणित केलं की 80 पैशाला मटेरियल किती लागेल, काय होईल, त्याला बटाटा किती लागेल, काय लागेल, असेल तेल किती लागेल. आणि कारण त्या व्यवसायामध्ये मी 7-8 वर्ष मुंबईमध्ये केले होतं. तर त्याच्यामध्ये जर आपले 100 वडे गेले तर 100 रुपये होता. त्याच्यामध्ये किती निघेल, तर त्याच्यामध्ये जर थोडे आपण जर 50 रुपये जर रोज भेटले तर महिन्याला 1,500 रुपये होतात. आणि आपल्याला महिन्याला पगार किती भेटायचं? 300 रुपये. आणि जर महिन्याला 1,500 भेटतात तर म्हटलं भरपूर झाले आपल्याला. तर अशा पद्धतीने चालू केलं आणि सुरुवातीला 70 रुपये धंदा झाला. तेव्हा तुम्ही डोकं जोडलं बरोबर. हा सुरुवातीला पहिल्या दिवशी 70 रुपये धंदा झाला. आणि मुंबईमध्ये मला 70 रुपये पगार महिन्याला भेटायचं. इथे तुम्ही दिवसाला 70 रुपये झाला. ती मला ती आवड मिळाली की माझ्या कष्टाला फळाची सुरुवाती होईल. आणि मग 80 रुपये, 100 रुपये, 200 रुपये असं माझा धंदा वाढलं. आणि परत त्यावेळेला मी एकटाच करायचो, स्वतः एकटाच मी करायचो, एकटाच सगळ्या भांडी घासायचो, सगळ्या गोष्टी एकटाच करायचो, अजिबात लाजायचो. म्हणजे सगळं म्हणजे स्टोव पेटवणं, सगळं गिरायकाला हँडल करणं सगळं तुम्ही एकटं. त्यावेळेला फक्त तळ्या शहरामध्ये फक्त एसटीचा व्यवसाय होता. एसटी जायची आणि एसटी यायची सकाळी. बाकी तुमच्या आसपास दुकानं नव्हती. दुकानं सुद्धा काही नव्हती. आणि जीप, टॅक्सी, रिक्षावर काही नव्हती. पब्लिक पण फार कमी असायची त्यावेळेला, कमी असायची त्यावेळेला. शाळा फक्त 10वी पर्यंत होती आणि त्याच्यामुळे मुलं पण फक्त कमी असायची. आणि 70 रुपये ज्यावेळेला धंदा झालं, 80 रुपये, 100, 200 रुपये आणि मग 200-300चा धंदा झाला, तेव्हा मला असं वाटलं की माझा भाऊ आता मुंबईमध्ये आहे, त्याला सुद्धा मी माझ्या जवळ बोलवतो. म्हणजे आम्ही दोघांनी, मला आता दुसरा माणूस ठेवण्यापेक्षा मी माझाच भाऊ जवळ घे, तुम्हाला हातभार लागेल. आणि त्याला मी असं सांगेल की आपण जे काही होईल ते आपण दोघांनी सोबत दोघांनी काहीतरी आपण करून, तुझा पण चांगलं चालेल ना, माझं पण चांगलं चालेल. आपण तिथे जसं मुंबईमध्ये राहायचो तसं आपण गावामध्ये राहू. आणि मग आम्ही तिथेच जसं मुंबईमध्ये एकत्र आम्ही एका ठिकाणी राहायचो
तसंच खेड्यामध्ये म्हणजे आमच्या ह्या दुकानामध्ये सुरेश काणूतलकर, सगुणा काणूतलकर त्यांच्या घरामध्ये आम्ही म्हणजे त्यावेळेला घर म्हणजे कुडामेढीचा जो दुकान होता, स्लॅबचा वगैरे नव्हतं, कुडामेढीचा दुकान आणि समोर पण थोडं धुरला वगैरे असायचं, म्हणजे दगड मातीचं असं, म्हणजे रस्ता पण नव्हता, रस्ता पण नव्हता, असं मग धुरला उडायचं, आम्ही पाणी मारायचो त्यावेळेला, अशी बरं मांड वगैरे साईडला घालायचं सळल्या. तुम्ही म्हणजे माणगावरनं ये जा करायचा की इथेच राहत? मग काय केलं आम्ही, ज्या वेळेला सुरुवाती ज्यावेळेला आम्ही हॉटेलमध्ये आम्ही झोपायचो, म्हणजे एका ठिकाणी तिथेच राहायचो ना, एका हॉटेलमध्ये. मग जर आपण नोकरी करत असताना एका ठिकाणी राहतोय, मग आपला स्वतः धंदा आहे, मग इथे राहायला खूपची हरकत आहे. मग तिथे गावाला जाण्याचा म्हणजे रोजचे 50 रुपये किंवा 20 रुपये रोजचे खर्च होईल आणि वेळ वाया जाईल, तेवढं आपलं शक्य नाही. एसटी फक्त, बाकी काही जीप वगैरे काही नाही. मग आम्ही दोघांनीच व्यवसाय चालू केलं, थांबलं तिथं, आणि हळूहळू वर्षभरामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये आमचा धंदा वाढला, म्हणजे रोजचे 200-300 असे. त्यावेळेस तुम्ही भाड्याने राहिलात की त्यावेळेला तिथपासून रूम घेतला? 6 महिने आम्ही तिथे भाड्यामध्ये एकत्र राहिलो, तिथेच राहिलो 6 महिने. आणि मग हॉटेल व्यवसाय करत असताना तिथे तुम्ही झोपला? तिथे सगळं एकाच ठिकाणी. तुम्ही 1994 साली व्यवसायाला सुरुवात केली वडापावच्या. तर तुमच्या दुकानाला तुम्ही सम्राट वडापाव का नाव दिलं? तर सम्राट वडापाव नाव ठेवायची अशी जी कल्पना सुचली मला, की त्याच्या आधी म्हणजे 1-1.5 वर्ष त्या दुकानाला नाव नव्हतं, आणि नंतर मला असं वाटतं की काहीतरी नाव दुकानाला आपलं पाहिजे, नाव द्यायला पाहिजे. आणि पण कसं माहिती आहे का, ज्या वेळेला वडापाव खाद्य बनवण्यासाठी तेल बेसन लागायचं, आणि तो सम्राट बेसन, सम्राट तेल, हे तेल चांगलं आम्हाला लागायचं, आणि ते बेसन तेल ह्या लोकांच्या घराघरात जायचं. सम्राट फेमस होतं. हां, घराघरात जायचं. आणि मग आपण सम्राट जर नाव ठेवलं तर ते पण त्यांच्या पण लक्षात राहील, आणि आपलं नाव पण फेमस होईल, आणि सम्राट वडापाव हा कायमस्वरूपी राहील. मग हे त्याच्या माध्यमातून हा सम्राट वडापाव हॉटेलला आम्ही नाव दिलं. हो. अशोक शेठ साकपाळ यांच्याबरोबर अशीच मुलाखत आपली चालू राहील थोड्याशा विश्रांतीनंतर.